सोलापूर शहरात 2.5 लाख लोकसंख्या असलेल्या पद्मशाली समाजासाठी तेलंगण सरकारच्या माध्यमातून पद्मशाली तेलंगण भवन उभारण्यात येणार आहे। त्यासाठी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती। त्यासाठी पद्मशाली ज्ञाती संस्थेला शुक्रवारी हैदराबादला येण्याचे निमंत्रण होते। त्यानुसार खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ हैदराबादला गेले। मुख्यमंत्री दालनात झालेल्या बैठकीत रेड्डी म्हणाले, निधी देण्याचा GR आजच काढतो, उद्या धनादेश घेऊन जा। त्यानुसार शिष्टमंडळ हैदराबादला मुक्कामी थांबले आहे। शनिवारी धनादेश घेऊनच ते सोलापूरला परत येतील। मुख्यमंत्री रेड्डी महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरला काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते। त्यावेळी त्यांनी सोलापूरच्या पद्मशाली समाजाला तेलंगण भवन बांधण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती। पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी यांनी त्याचा पाठपुरावा केला। त्यामुळे शुक्रवारी हैदराबादचे निमंत्रण मिळाले। त्यानुसार पलमारी यांच्यासह विश्वस्त नरसप्पा इप्पाकायल, जनार्दन कारंपुरी, रामचंद्र जन्नू, महांकाळी एलदी, संतोष सोमा, अंबादास बिंगी आणि माजी नगरसेवक चेतन नरोटे यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी हैदराबादला पोहोचले। दुपारी मुख्यमंत्री रेड्डी यांच्या दालनात बैठक झाली। निधीचा मार्गच मोकळा झाला। खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या पुढाकाराने तेलंगण सरकार समवेत शुक्रवारी आमच्या शिष्टमंडळाची हैदराबादेत सकारात्मक बैठक झाली। मुख्यमंत्री रेड्डी यांनी आमचे स्वागत करून तातडीने निधी देण्याची व्यवस्था करू असे सांगितले। इतकेच नव्हे तर उद्याच 1 कोटी रुपयांचा धनादेश घेऊन जा असा शब्द त्यांनी दिला, असे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी म्हणाले।